नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आज आपण या व्हिडिओमध्ये श्री पार्थिव गणेश विसर्जन कसे करावे, उत्तर पूजा कशी करावी त्याबद्दलची माहिती पाहणार आहोत। बघा, परंपरेप्रमाणे कुणाकडे 1.5 दिवसाचा, कुणाकडे 5 दिवसाचा, कुणाकडे 7 दिवसांचा, कुणाकडे 10 दिवसांचा घरगुती किंवा सार्वजनिक मंडळातील गणपती देखील बसविला जातो आणि या गणपती बाप्पांचे विसर्जन किंवा उत्तरपूजन कसे करावे ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर सर्वप्रथम शुचिर्भूत होऊन कपाळाला गंध, पुरुष असेल तर गंध आणि स्त्री असेल तर कुंकू लावावे। त्यानंतर आपल्याला आचमन करायचे आहे। प्रथम 3 नावांनी उजव्या तळहातावर पाणी घेऊन प्राशन करावे आणि हे 3 नाव उच्चारावे। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः। पुढील 2 नावांना पाणी सरळ हाताने ताम्हनात सोडावे। ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः। त्यानंतर देवता स्मरण पुढील नावे ध्यानपूर्वक म्हणायची आहे। श्री महागणपते नमः, श्री सरस्वते नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री मातृपितृभ्यो नमः, श्री स्थानदेवताभ्यो नमः, श्री ग्रामदेवताभ्यो नमः, श्री वास्तुदेवताभ्यो नमः। एतकर्म प्रधान देवता श्री मनमहागणपते नमः। त्यानंतर देशकाल, उच्चार आणि संकल्प कसा करायचा आहे, तर उजव्या हातात 2 पळ्या पाणी व अक्षता घेऊन खालीलप्रमाणे देशकाल व त्यानंतर संकल्प म्हणावा। रिकाम्या जागी आपल्या नाव व गोत्राचा उच्चार करावा। म्हणजेच आपले नाव आणि आपले गोत्र, जर तुम्हाला माहीत असेल तर गोत्र किंवा माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणावे आणि हा मंत्र म्हणावा। तिथिर्विष्णू तथा वारो नक्षत्रम विष्णू रेवच योगश्च कर्ण चैव सर्व विष्णुमय जगतः। मम आत्मनः परमेश्वर आज्ञारूपम पुराणोक्तम फलप्राप्त्यर्थ श्री परमेश्वरम प्रीत्यर्थ स्वतःचे गोत्र आणि नाव म्हणायचं आहे। नंतर गोत्रोत्पन्नः स्वतःचे नाव घ्यायचे आहे। नामक यजमानः अहम अस्माकं सकल कुटुंबाना सपरिवाराना समस्त शुभ फल प्राप्त्यर्थ प्रतिवार्षिक विहितम। पार्थिव गणपती देवता प्रीत्यर्थ यज्ञ यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्य हे पंचोपचारे उत्तर पूजना करिष्ये असा संकल्प करून हातातील पाणी व अक्षदा समोरील तापनात सोडायचे। यानंतर पुढील प्रमाणे पूजा करायची आहे। श्री महागणपते नमः, विलेपनार्थे चंदन समर्पयामि, गणपतीनं गंध लावायचा आहे। त्यानंतर श्री महागणपते नमः पुष्पाणी दुर्वा युग्मम समर्पयामि, फुले दुर्वा अर्पण करायची आहे। त्यानंतर श्री महागणपते नमः धूपम आग्रपयामि असे म्हणून धूप अगरबत्ती ओवाळायची आहे। त्यानंतर श्री महागणपते नमः दीपम दर्शयामि, निरंजन दीप ओवाळायचे आहे। त्यानंतर श्री महागणपते नमः नैवेद्यम समर्पयामि, जे पण तुम्ही नैवेद्य केला असेल गणपती बाप्पांसाठी, म्हणजे मोदक किंवा एखादा गोड पदार्थ किंवा ताट दाखवलं असेल म्हणजे अन्नाचा नैवेद्य, हे आपल्याला गायत्री मंत्र म्हणून व 3 वेळा पाणी फिरवून दाखवायचं आहे। त्यानंतर आरती करायची आहे। सर्वांनी गणपतीवर मंत्र पुष्पांजली वाहायची, नमस्कार करावा। आता श्रींची 10 दिवस पूजा अर्चा सेवा करताना आपल्याकडून अनावधानाने काही चूक झाली असल्यास खालील मंत्र म्हणत देवाची हात जोडून क्षमा याचना करावी आणि प्रार्थना करावी। आवाहनम न जानामि विसर्जनम पूजा चैव न जानामि क्षम्यतः परमेश्वर, मंत्रहीनम क्रियाहीनम भक्तिहीनम सुरेश्वर, यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे, गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च, आगता सुखसंपत्तिं पुण्योः तव दर्शनात्, अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम, तस्मात् कारुण्यं भावेन रक्षस्व परमेश्वर, अपराधसहस्राणि क्रियन्ते हर्निशः मया, दासोऽयामिति मा मत्वा क्षमस्व परमेश्वर, समक्ष्व परमेश्वर, समस्व परमेश्वर। कुटुंबाच्या सर्वांसाठी कल्याणासाठी मागणी करावी, क्षमा प्रार्थना करावी। त्यानंतर खालील मंत्र म्हणत मूर्तीवर अक्षता वाहाव्या। यान्तु देवगणा सर्वे पूजामादाय पार्थिवीम इष्टकाम प्रसिद्धीर्थ पुनरागमनाय च। त्यानंतर उजव्या हातात 1 पळी भरून पाणी घ्यावे आणि अनेन उत्तर पूजेनन श्री महागणपती प्रियतात ममा असे म्हणून सोडावे। यानंतर मूर्ती जरा सरकवावी, मूर्तीचे विसर्जन करावे आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या गजरथ बाप्पांना आनंदाने व भक्तिभावाने निरोप द्यावा। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, अशा प्रकारे आपल्याला विधिवत असे
गणपती बाप्पांची उत्तर पूजा तसेच विसर्जन करायचे आहे। जर अशाच प्रकारची आध्यात्मिक माहितीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा। आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। सर्वांना श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया। आणि त्याचप्रमाणे जे पण मंत्र सांगितले आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ते तुम्ही पाहून घ्या। धन्यवाद।